नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सागर चव्हाण, पहिलवान डेअरी फार्म. आज मी आलोय आपल्या निलेश दादांपाशी. दादा नमस्ते, आपला परिचय सांगा. मी निलेश मधुकर कदम, मुक्काम पोस्ट पिंपळे खुर्द, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. तुमचा मोबाईल नंबर सांगा. 9422 722 322. आज दादांपाशी एवढं सगळं आलोय मी की आता आपण गाय तर देतो सगळ्यांना, मॅनेजमेंट पण असतं की आपला व्यवसाय फक्त गाय पुरता मर्यादित नाही की गाय आणली विकली आणि जिकडल्या तिकडं. ती गाय विकल्यानंतर गाय दुधावर आणेपर्यंत त्या शेतकऱ्याला कसं आपण सहकार्य करतो किंवा त्याला काय काय करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी एक छोटीशी व्हिडिओ बनवतोय. दादा सांगा, आता ह्या गायींना वेलेले किती दिवस झालेत? ह्या वेळेला बरोबर आता 2 महिने झालेले. आणि पलीकडच्या गायला 1 महिना आणि 20 दिवस झाले. जवळजवळ दोन्हीला 2-2 महिने होत आलेले आहेत. बरं, ह्या गायी किती रुपयाला खरेदी केली तुम्ही माझ्याकडनं? 3,70,000ला. आता दूध किती चालू आहे 2 गायींमध्ये? ह्या 2 गायींचं दूध दिवसाचं सकाळ आणि संध्याकाळ म्हणून 70 ते 71 लिटर चालू आहे आत्ता. आणि सुरुवातीला वेल्या दूध किती होतं? नाही, अजून बी तोच रेशो चालू आहे. अजून बी 35-36चा रेंज, 36 रेंज चालू आहे. बाकी गायींची काय अडचण वगैरे काय नाही, काहीच अडचण काय नाही. आता माझा आल्यात परवाची दोन्ही बी एकाच वेळेला भरायचे नाहीत. तुम्हाला गाय देताना सांगितलेलं की आपण 6 महिने सेमेन द्यायचं हो, नाही, ठीक आहे. कारण आपल्याला त्यांच्याकडनं कमीत कमी 8 ते 10,000 लिटर दूध काढायचे या व्यतामध्ये पूर्ण. आणि ती त्यावेळेस शक्य आहे ज्यावेळेस आपण त्यांना ती लॉंग टाईम पिळू आणि गाय पण टिकून राहते. आता मित्रांनो, गोटा थोडा कंजेस्टेड आहे. ही त्यांची घरची गाय आपणच दिली ती मागच्या वेळेला. आता ही पण विली 8 दिवस झाली ती, पण ही मागच्या वर्षी दिलेली आहे. ही गाय आता दादा किती दूध यायला चालू? आता वेळेला आता 10वा दिवस हां. आहे आणि आता एका वेळेला देते ती 17-18 देते. आत्ता 35 लिटरवर गाय आहे ही 10 दिवसात. 40-42 वर जाईल, कारण मागच्या वेळेचा रेकॉर्ड 38 लिटर आहे. आणि एकदम मापक दाराक दिली ती मागच्या वेळेस. 1,50,000. 1,50,000 रुपयाला ही गाय दिली ती. 1.5 लाख रुपयाची गाय. आता आज कोण पण, मी स्वतः घेऊ शकतो 2-2.25 लाख रुपयाला गाय त्या क्वालिटीची आहे. विषय काय माहिती आहे का? विषय किमतीचा नाही, गाय टिकावणं पण गरजेचं आहे. गाय एक नंबर सांभाळलेली आहे. ह्याचीच कालवड डेन्मार्क 40-120ची त्यांनी मध्यंतरी मला विकलेली, 40-432ची. आणि ही कालवड कुठल्या सिमेंटची आहे? ओके ना. ह्याला आता भरलंय ना? आता ही कालवड ती भरणार होते मागच, तेव्हा मी त्यांना सांगितलेलं की त्याचं बॉडी वेट 400 किलोच्या वर गेलं पाहिजे, तरच आपल्याला त्यातनं फायदा आहे. कारण साईज जर नाही आली तर त्याचा काय उपयोग होणार नाही. कवळेपणा जर लावलं, जर ती प्रीमॅच्युअर तयार झालं तर त्याचा उपयोग नाही. जे आपण रिझल्ट त्याच्याकडनं अपेक्षित करतो तो रिझल्ट निघत नाही. तेवढ्यासाठी बघा मित्रांनो, की गाय फक्त सांभाळणंच गरजेचं नाही, योग्य पद्धतीनं सांभाळणं पण लय गरजेचं आहे. आता वेळोवेळी आपण खाद्याबद्दल ह्याच्याबद्दल व्हिडिओ टाकत असतो. गायचं संगोपन कसं असावं, काय असावं, ह्या सर्व गोष्टी आपण सांगत असतो. फक्त ते जी लोक व्यवस्थित फॉलो करतात त्यांना 100% रिझल्ट मिळतो. आणि ज्यांनी रिझल्ट घेतलेला आहे, ह्याच गाय मध्यंतरी विकायला काढलेल्या आपण किती रुपयाला काय देत होत्या? 1 लाख रुपयाला मी घेऊन जावं म्हटलं होतं. 2 लाखाला घेऊन जावा. ह्या गाय मागच्या वेळेला त्यांना दिली आपण, त्यावेळेस त्यांना 3,70,000ला दिली. तेव्हा दुधाला 41 रुपये रेट होता, म्हणजे 1-1.5 वर्षापूर्वी जाऊ ह्या गाय घेतलेल्या. तेव्हा त्यांनी मध्यंतरी एका पाहुण्याकडे गाय सांभाळायला दिल्या. त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं पहिलवान ह्या गायला 1.5-2 महिने बाकी आहेत, म्हणजे एका गायला काहीतरी 1.5 महिना आणि एका गायला 60 दिवस असा विषय होता. आणि त्या गाय बघायला मी त्यांच्या पाहुण्याच्या गोट्यावर गेलो, तर ते दादा मला म्हणले 2 लाख रुपये द्या. 2 लाख रुपयाला पहिलवान गायने मला 2 महिन्याने पैसे द्या, गाय घेऊन जावा. पण मी त्यांना म्हणलं ह्या गाय विकायला नको. माझा अंदाज आहे की ह्या त्याला 70 लिटर गाय दूध देतील. ह्या पद्धतीने तुम्ही सांभाळा. त्यांना गाबांचं सगळं मॅनेजमेंट सांगितलं, त्या मॅनेजमेंटप्रमाणे सांभाळून आज गायला एवढं दूध आहे. आता दुधावर म्हणलं तर या गायांची किंमत आरामात 3.5 ते 4 लाख रुपये आजच्या रेटला होईल. पण आपली विकायची म्हणलं, एकतर कसं होतं माहिती आहे का, गाय कंडिशनमध्ये असली तर गायचा रेट चांगला येतो. आता ह्या गायचं आज किती, म्हणजे आज चांगलीच किंमत येणार, पण त्यावेळेस आपण स्वतःच 1 लाखाला द्यायला तयार होतो, पण आपण त्याचा फायदा घ्यायला तयार नव्हतं. मुळात काय होतं मित्रांनो, तुम्ही सर्व आमचं कस्टमर कमी ना आपला परिवार आहे सगळीजण. आता ही 7व्या महिन्यात गाभण आहे. 3च गाय आहे ती आत्ता. आणि दुधाची पावती दाखवतो तुम्हाला. आता ह्या 2 गाय 2-2 महिन्याच्या वेलेल्या आहेत आणि ही गाय आता 10 दिवसाची वेलेली आहे. आणि हे 50-51 लिटर दूध जातं. आणि दूध बघा, 3 कालवड पण दाखव, पाजून 3 कालवडांना. 3 वासरांना दूध पाजून सकाळचं बघा. ही एका टायमाला 51, कधी 48, कधी 51, 47 असं दूध चालू आहे. आणि त्यांची पिल्लं पण इथंच आहेत. वासरं दाखवतो मला 2 मिनटं. बघा, हे 3 गायींची 3 वासरं एका जागेवर. 432चं कडच आहे, मधलं बाहेरचं आयुष्य आहे आणि हॅमर आहे एबेसचं हॅमर आहे. ह्या पद्धतीने जर नियोजन केलं, संगोपन केलं तर 100% दूध व्यवसाय
तर या पद्धतीनं जर आपण चांगलं नियोजन केलं, खाद्याचं चाऱ्याचं व्यवस्थित लक्ष ठेवलं, एकटे आहेत वहिनीन ते दोघं जण मिळून सांभाळते ती, 5-6 जनावर सांभाळते ती, 3 गायांमध्ये माणूस 100 लिटर दूध घालतोय आरामशीर, आणि वरनं वासरांना एका टायमाला की दूध पाजतं एका वासराला? एका 3 लिटर दूध पाजतो हां, एका वासराला. म्हणजे त्या 2 वासरांचं 3 वासरांचं दिवसाचं दूध आहे 18 लिटर 18 लिटर. आणि डेअरीचं 100, म्हणजे 118 120च्या आसपास दूध जातं. 115 ते 120च्या रेंजमध्ये गायींचं दूध निघतं आहे. ह्या क्वालिटीचा धंदा सगळ्यांनी करा. साईजकडं काही नसतं, साईजला कुत्रं खात नाही. इथं कसं हां, छोटा काही बडा जमा गाई लई मोठी नाही ती, गाय ह्या मिडियम आहेत, कॉम्पॅक्ट साईजच्या आहेत. पण विषय कसा आहे, दुधाचा आहे. उगाच लई मोठा हत्ती घेऊन काहीतरी ते उलटं सुलटं दाखवून उपयोग नाही. दूध निघलं पाहिजे. तुमचं डेअरीला दूध किती जातं त्याला व्हॅल्यू आहे. तुमच्या गाया केवढ्या ह्याला कोण कुत्रं विचारत नाही, पण त्या डेअरीमध्ये किती लिटर दूध गेलं, त्या कॅनमध्ये किती कॅन भरला आहे, त्याच्यावरच सगळा आपला व्यवसाय चालतो आणि त्याच्यावरच आपलं घर चालतं. मित्रांनो, सांगण्यामागचं तात्पर्य एकच आहे की तुमची गाय किती किमतीची आहे किंवा कुठल्या ब्रीडची आहे, त्याच्यापेक्षा तुमचं डेअरीला किती लिटर दूध आहे ह्याला लय मोठा व्हॅल्यू आहे. आपल्याला पगार त्याच्यावरच येतो. आपलं किती लिटर दूध गेलं, जेवढं लिटर दूध गेलं तेवढंच आपल्याला पैसे देत घरी, त्याच्यावर ते काही येत नाही. आणि ही क्वालिटी 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 त्यालाच म्हणायचं. जर आपलं डेअरीला दूध गेलं तर क्वालिटी, आपलं दूध नाही गेलं तर काय क्वालिटी नाही. 2 लाख रुपयाची गायसुद्धा फेल जाते. आणि आपण फॅट आणि एसिड पोती पण तुमच्या सल्ल्यानं काम केलेलं आहे. ह्याच्यामध्ये फॅट एसिड दाखवा, कधी 4च्या खाली फॅट आहे का बघा. अशी बघू शकता बघा, लाईव्ह बघा तुम्ही डायरेक्ट 4.4 5.2 4.9 4.8 अशी फॅट आहे. ही प्रॉपर ड्राय मॅटरवर काम केलेलं आहे. म्हणजे गायांना कसं आहे, सायलेज आहे, त्याच्यानंतर TMR आहे आणि एकदम व्यवस्थितपणे सांभाळ आहे गायांचा. गोटा जरी कंजेस्टेड असला ना तरी त्यांना जी आवश्यक गोष्टी आहे ती त्या सगळ्या आहेत. आणि मधनं आमचं मार्गदर्शन तुम्हाला कसं वाटलं? मी आठवड्याला फोन करतो, तुझा जर रेशो कमी आला तरी फोन करतो, वाढला तरी फोन करतो, की काय फक्त अनुभव, फक्त याच्यामध्ये एक्सपिरियन्स मिळत राहतो. 100% होतं. काय दादा माहिती आहे का, की फक्त गाय पुरतं मर्यादित नाही. आता बऱ्याच ठिकाणी गांडवागंडवी चालते, माणसं गाई दिल्यानंतर परत अंग काढून घेते, ते म्हणतात तुला जमलं नाही, तुझं काम नव्हतं. चला, मी काय म्हणतोय माहिती आहे का, आपल्याकडनं पण एखाद दुसरी गाय होऊ शकते इकडे तिकडं, पण ती सांभाळून घेणं आपलं काम आहे. चला, कुठेतरी त्याला एखादी गाय हिशोबात देणे. आता तुम्ही करू शकता. कलमानाची गाय दिली हां, तर तुम्ही 13 लिटरच्या बोलीवरती दिली. आजही तुम्ही लाईव्ह मिल्किंग झाला, तिला आता 18 पर्यंत पोहोचवलेली आहे. एका टायमाला 5 लिटरचा फरक पडलेला आहे. मग हा शेवट कसं होतं, आमचा विषय काय माहिती आहे का, आपल्यातनं नेल्यावर तुम्ही 2 लिटर 4 लिटर वाढले आपल्याला आनंद आहे. कमी निघून आहे विषय, कसं आहे, कमी निघून आहे. वाढवून चढवून उगाच प्रत्येक आठवड्याला 40 आणि 50 लिटरची गाय बेंगलोरवरनं येत नाही. 40 लिटरची गाय घरी बनवायला लागते. आता ती गाय आज त्या गायपाशी आपण ही गाय 40 लिटर दूध देते म्हणजे असंच देत नाही. हिचं एक वेळ तिथं झालं आहे, गाय सेट झाली आपल्या इथं वातावरणाला, चाऱ्याला, गोट्याला. दुसऱ्या होताची म्हणजे मागच्या वर्षी पायलवर कालवड दिली ती, बघा ते विषयच नाही. हा पायलवर कालवड आपण दिलं तर तेच विषय काय माहिती का मित्रांनो, की ह्या गाय आहेत ना, आता ही अशी गाय घरी तयार होऊ शकते. तुम्ही चांगलं पायलवर वासरू घेतलं, 2 दात 4 दात वासरू घेतलं तर हीच वासरू पहिल्या त्याला 30 32 33 दिलं तर दुसऱ्या त्याला 40 लिटर दूध देते. आणि ह्यात आपला फायदा आहे. ही डायरेक्ट 40 लिटरचा टोनगा कुठनंतर उचलून आणायचं आणि त्याचं परत 12 लिटर दूध काढायचं, ते उपयोगाचं नाही. कालवाडच गाई एवढं आहे आत्ता. आणि मी चॅलेंज लावून सांगतो, या वासरानं 35-40 लिटर पहिल्या त्याला दूध द्यायचं. 17 महिन्याचं आहे आता फक्त. 100%. फक्त तुम्ही मागं भरला असतं तर ते विषय झाला नसता. आणि अजून बी ह्यांना मुक्त गोट्यात सोडा तुम्ही, बघा फरक किती पडतो. लय जबरदस्त फरक पडणार ह्यांना. एकंदरीत ह्या पद्धतीने संगोपन आणि या पद्धतीचं मॅनेजमेंट पाहिजे. मुक्त गोटा असल्यावर अजून प्लस पॉईंट आहे. ह्यात जर काय मुक्त गोट्यात असते ना तर प्रत्येकाचं 1-3-4 लिटर दूध अजून एक्स्ट्रा असतं. 100% असतं. मुक्त गोट्यात आहे ना 1-3-4 लिटर आता करून घ्या. जेवढ्या लवकर जमला तेवढ्या लवकर मुक्त गोटा करून घ्या. आणि दूध व्यवसायामध्ये कसं कमी संख्येत जास्त दूध काढणे. उगाच तुमच्याकडे जत्रा लई मोठी एक कॅन नीट भरणं तर त्याचा काय फायदा नाही. इथं 3 गायांमध्ये कॅन ओलडून जातो. या 2च गाय 1 कॅनच्या मापाचे आहेत. मग त्या लेवलचा व्यवसाय सगळ्यांनी करा. धन्यवाद.